श्री स्वामी समर्थ। अहो खरे, अहो खरे 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 मी सांगितलं होतं ना तुम्हाला, सांगत होतो की नाही, अगदी तसंच घडणार आहे. तसंच घडले हो, अगदी तसंच घडले खरे. काय घडलंय सीतारा? काही खरं नाही हो आपलं, आता काही खरं नाहीये खरे. नक्की काय बोलायचं ते नीट सांगा हो. खरे सगळं संपलंय, आता सगळं संपलंय खरे. आता आपल्याला दुसरं काम बघावं लागणार आहे हो, नव्याने काम बघावं लागणार आहे हो. ते हे लक्षात घ्या खरे. ते का बरं? आता कसं सांगू तुम्हाला, अहो जुन्याची जागा नव्याने घेतली आहे खरे. सगळं संपलंय, काही खरं नाही आपलं. सीताराम सीताराम, सगळी वाट लागली, या भाषेत सांगा. सगळी वाट लागली. तुम्ही एक काम करा, वाटले सगळं ऐका माझं. संपलं. बघा इथे शांतपणे नीट बसा, शांतपणे नीट बसा आणि नीट सांगा काय झालं ते. हा बोला, काय झालं? बघा टाईप रायटरच्या जागी आता कॉम्प्युटर आले. हा हा, आपलं काही खरं नाही, आता सगळं संपलेलं आहे. आपली गरज संपली आहे भाऊ, खरंच गरज संपली आहे. हे बघा आता आपल्याला बाहेरचा रस्ता दाखवणार आहेत, अक्षरशः बाहेरचा रस्ता दाखवणार आणि बडतर्फ करणार आहेत आपल्याला भाऊ. हो सीताराम, कसं शक्य आहे? नाही 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 भाऊ, आता सगळं संपलेलं आहे भाऊ. नाही नाही, ऐका माझं, ऐका. काही लिगली नोटीस देण्याची पद्धत असते की ते असं अचानक बडतर्फ कसं काय करतील? अहो आता कसं सांगू खरे भाऊ तुम्हाला, कुठल्या जमान्यात वावरतात तुम्ही, कुठल्या जमान्यात वावरतात? हा अहो इथं किड्या मुंग्यासारखी माणसं वावरतायत, ज्यांना नोकरीची गरज आहे, नोकरीची गरज आहे. आणि सगळी माणसं जी आहेत ना, ती सगळी सुशिक्षित आहेत, आपल्यापेक्षा सुशिक्षित आहेत आणि टेक्नोसॅव्ही आहेत. सगळं संपलंय हो भाऊ. नाही सीताराम, नाही, काही खरं नाही हो, सगळं संपलंय हो. सीताराम तुम्ही शांत व्हा, ऐका माझं. असं एकदम निगेटिव्ह बोलून कसं चालेल? हे घ्या, सही करा. कसले नोटीस आणलीस बाबा? ते काय माहिती नाही हो. नोटिसा पाठवणारे साहेब लोक बसलेत आतमध्ये, हा आपण फक्त कामं करायची. हे घ्या. दे. काय आहे? अरे हे काय, सगळ्या टायपिस्टच्या पोस्ट रद्द केल्या, तत्सम टायपिस्टना बडतर्फ केला. अरे
ओ कुठे चालला तो? ओ खरे भाऊ. दिवसभर मर मर करायचं पण इथे आहे का कोणाला काही? अगं बाजूला हो, काही काम सांगितले लगेच कारण पुढे. आज काय तर ट्युशनला जायचंय, उद्या काय तर प्रोजेक्ट आहे. हा चल हो बाजूला. अगं बाई, अगं बाजूला हो. हो हो होते होते बाजूलाच होते. 2 मिनिटाने काही फरक पडत नाही. बाजूला हो. काय शोध होते बाई? दिवसभर खायचं आणि लोळायचं, बाकी काय नाही. ऐकायला येत आहे पण असं दाखवायचं की काही ऐकू येत नाही. हा हा. काय म्हणाला तुम्ही? अगं मी नाही, तूच काहीतरी बोललीस मला. हो का? हो. बघा बघा टीव्ही बघा. तुम्ही नाही बघितलं तर यांची घरं कशी चालणार? बघा तुमची सिरियल बघा. अगं बाई हे आले का? अहो बरं झालं तुम्ही आलात. काय म्हणते मी? अगं माझं जरा ऐकतेस का? तुमचं नेहमीच ऐकते, माझं ऐका. घेऊन जा ना. अगं पण माझं जरा ऐक. तुम्ही पण काय सारखं आपलं माझं ऐक माझं ऐक. अरे अतुल, काय आलं? माझं जरा ऐकतोस का रे? माझ्याकडे वेळ नाहीये, मला तर काही सांगू नका, मी जाम बिझी आहे. बाबा बाय, येते. आई ट्युशनला चालले ग, बाय. हा ट्युशन संपल्यावर घरीच ये, नाहीतर मैत्रीण बरोबर हुंदडत हो बसते. गाई येते. सारखं सारखं काय तेच बोलतेस? नवीन काहीतरी बोल ना. नवीन सांगू? मग असं करा, तुझ्या वडिलांना नवीन आईच घेऊन यायला सांग, म्हणजे नवीन प्रश्न येतील. कशाला येते घरी? तिथेच राहा. नाहीतर एक काम कर, हे पैसे घे, पार्टी कर. संध्याकाळी आली तर बरी, नाही आली तरी बरी. तुझी सगळी कामं मी करते. हा हा आई तू कुठचा विषय कुठे नेते ग? बरं मी येते. हा हा बरं चल मी येते. बघा आई, थँक्यू. हा पैसे पैसे. अगं पैसे कार्टी कुठली ऐकते का? बघा बघा कशी उद्धटासारखी बोलत असते. आपण ना फक्त 2च चॅनलचे पैसे भर, 528, 524. बघा हा बघा तुम्ही. हे की नाही, हे बघ किती छान आहे. ही बघ, ही सून बघ, सासूबाईला कशी छान सांभाळते. हो. तुमचे टोमणे कळतात ना मला. सासूबाईला कशी सांभाळते, त्याचे ते पैसे घेते म्हणून ती चांगली सांभाळते. कळलं? तुम्ही पण माझी काळजी घ्या, मी पण तुमची काळजी. कळलं? बरं आता काय नाही, मी 528 लावते. बघ ही सून माझी लाडकी कशी बघा दिसते. तुमची सून लाडकी. दुसऱ्यांच्या सुना तेवढ्या लाडक्या, स्वतःच्या सुनेचं काही पडले का तुम्हाला? हॅलो, हा कोण बोलतंय? हा हा 1 मिनिट थांबा. हा गावभर हिंडत बसू नका, वेळेवर डबा द्या आणि सांभाळून जा. तुम्ही कुठे चालले? अहो नाही तुम्हाला नाही बोलले, आमचे अण्णा बोलले. काय? अरे वा, चांगली बातमी दिली. हा हा ठेवत्या. बघा सून दुसऱ्याची लाडकी. हा बघा.
शिंदे, हो शिंदे. आलो आलो. हो शिंदे? हो आलो आलो. हो शिंदे, या डबा घ्या तुमचा. आलो आलो. घ्या डबा घ्या. धन्यवाद. मंडळ आपलं आभारी आहे. काय हो टेन्शनमध्ये दिसताय, काही प्रॉब्लेम आहे का? नाही हो, नाही काही प्रॉब्लेम, तसं काहीच नाही प्रॉब्लेम. बरं. अहो खरे तुमचं जेवण ना अगदी उत्तम असतं. गेले. लोकांची प्रशंसा करायची तर लोकांना टाइमच नसतो. मला काय करायचंय, मी आपलं जेवण जेवतो. हो खरे खरे. बोला बोला, काय म्हणताय? चाललंय. दुसरी नोकरी मिळाली का? नोकरी भेटली का तुम्हाला? हा, दुसरी नोकरी वगैरे भेटली का? हे बघा, मला ही गोष्ट अगोदरच समजली होती. मी पटकन कम्प्युटरचा कोर्स करून टाकला आणि मी माझा बंदोबस्त करून टाकला. पगार, चांगल्या पगाराची नोकरी भेटली हो. अरे वा, चांगलं. काय चाललंय? काय म्हणजे पुढचा विचार काय करताय की नाही, की असंच? हा, आजच समजलंय ना. बघूया, शोधूया. बघा बघा, माझ्यासारखं काहीतरी करा. हा, नक्की नक्की. येतो मी. राम बोंबलं. एक सिगरेट द्या. अरे, बापासाठी याच्याकडे वेळ नाहीये आणि इथे सिगरेट फुकायला बरा वेळ आहे. काय बोलणार, आपलेच दात ने आपलेच होठ. नाही, नको. आज पैसे आहेत म्हणून उडवून चालणार नाही. आतापासूनच खर्चावर आळा घालूया. ताई, एक विडी द्या. कसे आहात? कसं चाललंय? ये देख, जो बीत गया वो बीत गया. हे बघ, तू एक काम कर, तू एक जॉब शोध. हवं तर जॉब शोधण्यासाठी मी तुला मदत करतो. काय म्हणतोस? म्हणजे काय? थँक्यू व्हेरी मच. बघ, काही मदत लागली ना मी करेन, तू टेन्शन नको घेऊस. थँक्यू, खूप बरं वाटलं. थँक्यू. थांबा. अरे, उतरा उतरा, पटकन उतरा. बाबा उतरा. भाऊ. अरे काय बाबा, चाललंय उतरा. काय तुझं? अरे पण कशासाठी? काय? लावा स्टँड लावा. अरे पटकन. अरे अरे बेटा, तुझं काय चाललंय मला अहो, समजेल का? काय चाललंय नक्की मला सांग चला, ना. डोळे बंद करा. अरे आता हे डोळे कशाला? बंद करा, पटकन अरे पटकन. काय यार, अरे बघ, थांबा कुठे नेतेस? चला ना तुम्ही. अरे बघ, थांबा तरी. मी डोळे थांबा. उघडे ना, बघ
बघ. आता उघडा. सरप्राईज. अरे गाडी. हा. या हे बघा आपली गाडी. माझ्या स्वप्नात आपली एक छोटीशी गाडी असावी. सेकंड हँड का असे ना, पण आपली गाडी असावी. म्हणून ना मी थोडे थोडे पैसे जमा केले होते. ही गाडी घेतली. कशी आहे सांगा? अतुल पण खूप खुश आहे. पेढे आणायला गेलाय. तो बघ आला. ये अतुल, चल चला आपण पूजा करूया. या काय खरे? या भाऊजी, कसे आहात? काय तुम्ही नवीन गाडी वगैरे घेतली? हा, आमची गाडी. काय तुम्ही, मला वाटलं तुम्ही काहीतरी टेन्शन मध्ये असाल. टेन्शन? काय काय झालं? यांची नोकरी गेलीये. काय हो? नोकरी गेली? हो, म्हणजे तुम्ही यांना सांगितलं नाही का? काय बोलतायत ते? मला वाटतं मी चुकीच्या वेळेवर आलोय. बरं मी निघतो. तुम्ही घरी या. बाजूला रे. अगं ऐक ना. का नाही सांगितलं नोकरी गेल्याचं? हा, दुसऱ्याकडनं कळलं मला नोकरी गेल्याचं. तुम्ही का नाही सांगितलं? प्रत्येक गोष्ट सांगताना मला हेच का नाही सांगितलं? सांगा ना. का मुगळून बसलात? हा, हे झालं ते झालं दुनियादारी सांगता, पण महत्वाची गोष्ट सांगायला विसरलात. बोला आता का नाही बोलत आहे? अगं कधीपासून तूच बोलतेस? त्यांना बोलू तरी. बापाची लाडकी. आणि तुला सांगते, आमच्या दोघांच्या मध्ये तू बोलायचं नाही, कळलं का? गप गिळायला मिळतं ना, गिळायचं. गप्प बस. तू कुठला विषय कुठे नेतेस आई? तू गप्प बस म्हणलं ना तर गप्प बस. तू गप्प बस म्हणलं ना गप्प बस. अरे बाबा काय बाबा? ते काय सांगणार बाबा? ते काय सांगणार? गप्प बस. बाबा काय बाबा? एक मिनिट तू गप्प बस का? अगं जरा ऐका ना. तिला सांगा. अरे नका भांडू. हे बघ मी तुला सगळं सांगणारच होतो ग. कधी सांगणार होता? अगं घडलं त्याच दिवशी सांगणार होतो. प्रयत्नही केला, पण तू ऐकूनच घेतलं नाहीस. त्या शिंदेचा डबा घेऊन मला पाठवलास. आणि मग राहिलं का सांगायचं? मी मुद्दाम नाही केलं ग हे. तुम्हाला माहितीये का, मी एक स्वप्न बघितलं होतं की आपण सगळे आपल्या गाडीने फिरायला निघालोय म्हणून. आपण सगळे गाडीत बसलोय मजेत आणि आपली गाडी भरधाव चालली. तरी सुद्धा तुम्ही मला सांगायला पाहिजे होतं तुमची नोकरी गेली म्हणून. तुमच्या मित्राकडनं कळलं मला. कसं वाटलं असेल? तुमची नोकरी गेली म्हणजे मला 4 डबे आणखीन करावे लागले. सुरू. आता एवढे डबे करते तर 5 वाजता उठ. 4 डबे वाढले म्हणजे मला 4 नाही 3.5 मी कधी अरे कोणाला काही पडलंच नाही इथे. बघा सिरियल बघा तुम्ही. लावा 528 लावा, 524 लावा. बघा 4 डबे वाढले माझे. डबे वाढले तेव्हा. बेटा तू जो दबाएगा वही तो छपेगा. टाइपराइटर नहीं तो कंप्यूटर से ही. क्या आप कुछ बोले? हम बोले बम बम बोले, बम बम बोले. भोलाचा भक्त स्मार्ट बाबा आपली जागा इथेच. थोडे स्मार्ट वाटता. पोपट नाही का? पोपट आहे ना. पोपटासारखा गुगल आणि गुगल मध्ये भूगोल. समस्या का समाधान सिर्फ एक क्लिक वर. पण माझी नोकरी गेली आहे हे तुम्हाला कसं समजलं? आत्ताच तुम्ही तर सांगितलं. स्मार्ट होता मी. आमच्या
लॅपटॉप सारखे हो काका, याचं काय समजून घेऊ नका. एक नंबरचा काम चुकार माणूस आहे. लोकांचा पोपट बनवतो हा फुकट्या. एक नंबरचा काम चोऱ्या. हे घे तुझा चहा आणि उरलेले पैसे पाठवून दे. चल निघ. निघ फुकट्या. हट फुकट्या. फुकट्या. हट. अच्छा, असं आहे तर. होय साहेब. मला तर काही सुचतच नव्हतं. डोकं एकदम सुन्न झालं होतं. तेवढ्यात तुमची आठवण आली. अशा अडचणीच्या वेळी प्रत्येक वेळी तुम्ही मला मार्गदर्शन केलं साहेब. तुमच्याबरोबर बोललो ना की काहीतरी नक्की मार्ग सापडतो साहेब. साहेब साहेब तुम्ही फक्त साहेब नसून माझ्यासाठी वडिलांसारखे आहात. आताही माझी मानसिक अवस्था ठीक नाही आहे साहेब. आताही मला काहीतरी मार्ग सुचवा साहेब. नाही तर. अरे खरे, काही झालं तरी असं भलता सलता विचार मनात आणू नका. लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये सुख दुःख हे सारखं येतच राहणार. सुखानंतर दुःख येणार, दुःखानंतर सुख येणार. परंतु माणसाने खचून जायचं नाही. परिस्थितीशी लढा द्यायचा आहे. उभं राहायला पाहिजे. लक्षात ठेव. आणि मुळात म्हणजे डोकं शांत ठेव. डोकं शांत ठेव म्हणजे हेही दिवस जातील आणि तुला यातून मार्ग नक्की सापडेल. लक्षात घे. नक्की साहेब. थँक्यू. थँक्यू साहेब. हा या ना, बसा. आपण मी खरे. रमेशने मला इथे पाठवलं. अच्छा, हा रमेश सरांनी रेफरन्स दिला होता. सांगितलं होतं तुम्ही येणार आहात म्हणून. तर माझ्याकडे एक कॉम्प्युटर ऑपरेटर म्हणून जागा आहे. तर डिरेक्टली मी तुम्हाला जॉईन करू शकतो. तुम्हाला कधीपासून करायचं आहे जॉईन? काय म्हणालात सर? कॉम्प्युटर ऑपरेटर? हो साहेब मी उत्तम टायपिस्ट आहे हो. खूप वर्षाचा अनुभव आहे टायपिंगचा. अच्छा. पण हे कम्प्युटरचं नॉलेज नाहीये मला साहेब. नाही का होऊ शकत काही? आय एम सॉरी. ऍक्च्युली कसं आहे माहितीये का, टाईपरायटर आणि कॉम्प्युटर यात बराच फरक आहे. आणि तुमचं वय पाहता तेवढं बरंच तुम्हाला शिकवायला लागणार. आणि तेवढा वेळ आमच्याकडे नाहीये. शक्यतो आम्हाला दुसरा कोणीतरी पाहावा लागेल. नाही काही होऊ शकत? आय एम सॉरी. ठीक आहे सर. या.
हे आपलं भाग्यश्री गृह उद्योगाचं ब्रोशर आहे. भाकरीचं पीठ आहे, नाचणीचं पीठ आहे, पापड आहेत. नमस्कार. नमस्कार. मी खरे, म्हणजे रमेशने मला तुमच्याकडे पाठवलंय. रमेश काहीतरी फोनवर बोलत होते. माझं त्यांच्याशी काही बोलणं झालं नाही. पण काय काम होतं? खरं तर मी एक चांगला टायपिस्ट आहे, पण आता माझी टायपिस्टची नोकरी गेले. मी दुसऱ्या नोकरीच्या शोधात आहे मॅडम. रमेशच्या मदतीने तुमच्याकडे मला काही नोकरी मिळेल तर बरं होईल, फार बरं मॅडम. सर, आपण पाहत आहात की आपला गृह उद्योग आहे ते. खरं तर टायपिस्टचं असं आपल्याकडे काही काम नाहीये. मोस्ट ऑफ द वर्क सगळं पीसीवर होतं आणि उरलेली सगळी कामं आहेत ती माझ्या टॅबवरती होतात. त्यामुळे टायपिस्टसाठी अशी माझ्याकडे कोणतीच वॅकन्सी नाहीये. नाही, ठीक आहे. मला दुसरीकडे कुठे काही तर मला कळवा. नाही म्हणजे रमेशला तसं सांगा, तो मला कळवेल. हो सर, नक्कीच प्रयत्न करीन मी तुमच्यासाठी. कोणी असेल ज्यांना टायपिस्टची गरज असेल तर रमेशकडे नक्की निरोप सोडीन. थँक्यू सर. प्लीज माझ्याकडून सॉरी. सॉरी मॅडम, हे प्रोडक्ट असं आहे. नमस्कार. नमस्कार. या बसा. तुमचा बायोडाटा मी वाचलाय, पण तुमच्या योग्यतेची कोणतीच पोस्ट आमच्याकडे नाही आहे. पण तिकडे नका हो बघू, ते सगळं कालबाह्य झालंय आता. हे बघा, तुमचं स्किल आहे ना ते टाईपरायटरवर टाईप करण्याचं आहे, आणि आताचा जमाना कम्प्युटरचा आहे. माझ्याकडे तर सगळे कम्प्युटरच आहेत. त्यामुळे तुमच्या पात्रतेची अशी कोणतीच जागा आमच्याकडे नाही आहे. सॉरी. नाही म्हणजे दुसरीकडे कुठे झालं तर नक्कीच. मला जर तसं काही आढळलं ना तुम्हाला नक्कीच कळवेल. या. थँक्यू.
हॅलो. हा रमेश. हां बोल ना. कुठं आहेस तू? अरे इथेच आहे. काय झालं बोल ना. नाही रे, फिरतोय साला वणवण. अरे काय झालं? अरे नाही यार, साला कोण उभाच करत नाहीये. काय झालं सांगशील तरी. आजपर्यंत कित्येक ठिकाणी इंटरव्ह्यूला गेलो रे, पण नाही, प्रत्येक जण नाहीच म्हणतोय. हे मित्रा, भेटूया ना रे आपण. तुझ्याबरोबर बोललं की जरा बरं वाटतं रे. बरं बरं मी येतो. मी आल्यावर बोलू. हे नक्की या ठरलेल्या ठिकाणी आपण नेहमी भेटतो तिथे. भेटशील ना? येतो रे. खरे काय झालं? नाही रे, अरे सरकारी नोकरीतून आमच्या टाईपरायटर कायमचे काढून टाकलेत. आमच्या सगळ्या टायपिस्टना काढून टाकलंय. ते नवीन कम्प्युटर वगैरे शिकलेली मुलं घेत आहेत. नाही मान्य आहे यार की नवीन टेक्नॉलॉजी आहे, पण हे म्हणजे असं झालं की आईबाप झाले म्हातारे टाका वृद्धाश्रमात. अरे अरे पण ते हे समजत नाहीयेत की कधीतरी ते पण म्हातारे होणारच आहेत ना. आणि दुर्दैवानं सगळीकडे असंच चाललंय रे. अगदी खरं बोलतोयस तू. घाव घातला तुझ्या प्रत्येक शब्दाने काळ झाला. काहीतरी करायलाच हवं. अन्यायाविरुद्ध आवाज उठवायलाच हवा. आपण एक काम करूया. माझा एक मित्र पत्रकार आहे, आपण त्याला फोन करूया आणि तुझा प्रॉब्लेम त्याच्याशी डिस्कस करूया. उचल. हॅलो नीरव. हां हॅलो. अरे कुठे आहेस? अरे रमेश, मी एका पत्रकार परिषदेत आहे रे. अच्छा. अरे आमचे एक मित्र आहेत, त्यांचा थोडा एक प्रॉब्लेम झालाय. मला तो तुझ्याशी डिस्कस करायचा आहे. अरे मग ये ना, भेटू आपण इथे. थांब, मी तुला 2 मिनिटात ॲड्रेस सेंड करतो. आल्यावरती भेटून बोलू आपण. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. चालेल, तू ॲड्रेस सेंड कर, मग आम्ही पोचतो तिथे. ओके ठीक आहे ठीक आहे. चल बाय. ओके बाय. मी त्याला फोन केलाय, तो पत्रकार परिषदेत आहे. जाऊन त्याला भेट. बरं एक कर, तू तिथेच जाऊन त्याला भेट. तो ॲड्रेस पाठवतो. अरे हा बघ ॲड्रेस पण आला. चल. नमस्कार. नमस्कार. नमस्कार साहेब. आत्ताच झालेल्या टाईपरायटर पोस्टच्या रद्दतेबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? हो, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त केलेली आहे. पण साहेब, त्यामध्ये कित्येक जणांचे जॉब गेलेत. त्यासाठी तुम्ही काय करणार आहात? हो बरोबर आहे. तर द्या, काय करायचं बाकीच्या लोकांनी? हो ना, हा प्रश्न मी अधिवेशनात मांडणार आहे आणि त्यांना सरकारी खात्यामध्ये नोकरी देखील मिळवून देणार आहे. हा माझा शब्द आहे. पण सध्या तरी कामावरून त्यांना फक्त आगाऊ नोटीस देऊन काढण्यात आलेलं आहे. त्याबद्दल आपलं काय म्हणणं आहे? आणि आम्ही याची वाट कधीपर्यंत पाहायची? पण हे सगळं कधीपर्यंत मार्गी लागणार आहे? हे बघा, आम्ही हा शक्य तितक्या लवकर प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार. जय हिंद, जय महाराष्ट्र. एक प्रश्न सर. हा मीच. आपण? मी रमेशचा मित्र. अच्छा अच्छा, म्हणजे रमेशने आता फोन केला होता ते तुम्हीच? होय होय, आता त्यानेच फोन केला होता. बोला, काय काम होतं? का म्हणजे असं असतं की तुमची चर्चा चालू होती त्याच संदर्भातलं होतं. अच्छा अच्छा. मी एक टायपिस्ट होतो आणि आता सरकारच्या निर्णयामुळे नुकताच बडतर्फ झालो. अरे रे. काही झालं तर बघा. आता तुम्ही ऐकलंच असेल. नाही म्हणजे कसं, गव्हर्नमेंटचं काम आहे हो. थोडा वेळ वाट बघावी लागेल. बघूया काय होतंय ते. नाही पण मग दुसरा कुठलाच मार्ग नाही आहे का? हां, एक मार्ग आहे, पण थोडा खर्चिक आणि कठीण आहे हो. असू द्या ना कठीण, पण अशक्य तर नसेल ना? नाही नाही, अशक्य नाही हो. म्हणजे काय करायचं माहिती आहे का?
फक्त गव्हर्नमेंटवरती केस करावी लागेल. ठरवलंय मी, सरकारविरुद्ध केस करायची. नक्की ना? नाही म्हणजे बघा, तुमच्याकडे आता नोकरी नाहीये, कारण नोकरी मिळवल्याशिवाय हे तुम्ही नाही करू शकत हो. नाही, त्यासाठी मला नोकरी शोधावी लागेल. ते मी नोकरी शोधेन. आणि माझे जुने बॉस आहेत ना, ते मला नक्की मदत करतील, नक्की नोकरी देतील मला. अरे वा, मग कामच झालं आपलं. चला मग काही मदत लागत असेल तर सांगा. ऑल द बेस्ट. येऊ मी? ओके, बाय. बाबा काय आलं, झोप येत नाही का? हा रे बाबा, मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. हा, बोल ना. मी पाहतोय बाबा, तुमची नोकरी तुम्ही खूप टेन्शन मध्ये दिसता. काळजी नका करू, मी सांभाळीन ना तुम्हाला. अरे अतुल, काम गेल्याचं दुःख नाही आहे रे, पण माझा टाईपरायटर माझ्यापासून दूर गेलं खूप दुःख होत आहे. मी समजू शकतो, पण बाबा कम्प्युटर आणि टाईपरायटर काहीच फरक नाहीये. काय? मी शिकवीन ना तुम्हाला, तुम्ही शिकू शकता. हा खऱ्या अर्थाने मोठा झालास रे अतुल. मी काय म्हणतो बाबा, मी 2 दिवसापूर्वी शूज घेतले होते, ते तुम्ही इंटरव्ह्यूला घालून जा. अरे मग तू काय घालणार? तुमची चप्पल. अतुल, असं म्हणतात की बापाई चप्पल मुलाला व्हायला लागली ना की मुलाबरोबर मैत्रीचं नातं जपावं. काय? हो, नाही म्हणजे मित्र हो, पण सिगारेट नाही ओढायची. काय बाबा तुम्ही पण. बरं, आता या क्षणापासून मी सिगरेट सोडतोय. काय म्हणतोयस? पण एका अटीवर, तुम्ही पण सिगरेट आजपासून सोडायची. अतुल, Yes. May I come in? Yes, please. बोला ना. मला राजवाडे साहेबांना भेटायचंय. भेटू शकतो का मी? ऍक्च्युली बाबा आता ऑफिसला येत नाहीत, त्यांची तब्येत नसते बरी. मी त्यांचा मुलगा मिलिंद राजवाडे, आपण माझ्याशी बोलू शकता. बोला ना. तब्येत ठीक नसते का? माझं त्यांच्याकडे खूप महत्वाचं काम आहे हो. म्हणजे मला घरचा पत्ता देता का? पण आपण कोण? मी आपल्याला ओळखत नाही. अहो अहो खूप वर्षापूर्वी मी त्यांच्याकडे काम केलंय. त्यांचा विश्वासू सेवक होतो मी. पाहिजे तर त्यांना खरे खरे म्हणून सांगा नाव माझं. तुम्ही खरे काका? होय. तुम्हाला घरचा पत्ता देतो आणि बाबांना फोन करून पण सांगतो मी. तुम्ही भेटून घ्या बाबांना. मी फोन करतो बाबांना, भेटेल ते तुम्हाला. थँक्यू. वेलकम. येतो. या. साहेब नमस्कार. नमस्कार. खरे या 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 या. बसा बसा, इकडे बसा. बसा. मी बसा बसा, तुम्ही बसा. तुमच्या ऑफिसला गेलो होतो, पण तिकडे गेल्यावर समजलं की तुम्ही आजारी आहात. आजकाल ऑफिसला येत नाही, तेव्हा म्हटलं घरी जाऊन भेटूया. सर तब्येत काय म्हणते आपली आता? आहे मी बरा आता.
तब्येतीचं काय? चालायचंच आहे, चढ उतार. तुमचं कसं काय? तुम्ही बोला, तुम्ही कसे आहात? खरं तर एका कामासाठी आलो होतो साहेब. त्या सरकारच्या नोकरीतून आमची टायपिस्टची पोस्टच रद्द केली हो. आम्हा सगळ्या टायपिस्टना बडतर्फ केलंय. केवळ 2 दिवसाची नोटीस देऊ. तिथपासून सगळीकडे वणवण फिरते हो नोकरीसाठी, पण नाही कुठे जमलं, नाही कुठे मिळाली नोकरी. शेवटी तुमची आठवण झाली साहेब. म्हटलं तुमच्याकडे आलो तर तुम्ही काहीतरी नक्की कराल माझ्यासाठी. साहेब प्लीज माझ्या नोकरीचं बघा ना सर, प्लीज. हो असं आहे काय मग सगळं? कशाला काळजी करताय तुम्ही? खरे आहे माझ्या ऑफिसमध्ये एक पोस्ट टायपिस्टची. वा तुम्ही जॉईन उद्यापासून. मी माझ्या मुलाला कल्पना देतो, डोंट वरी. थँक्यू थँक्यू सर, थँक्यू. टाईपरायटर म्हणजेच टंकलेखन यंत्र, नंतर कम्प्युटरचा सॉफ्ट कीबोर्ड आणि आता टच स्क्रीन. भविष्यात अजून काही? माणूस हा सतत नव्याच्या शोधात असतो. कम्प्युटर, लॅपटॉप, मोबाईल, टॅब. पण ह्या टेक्नॉलॉजीचा पाया आहे टंकलेखन यंत्र, टाईपरायटर. 31 ऑक्टोबर 2013 रोजी आपल्या राज्यपालांनी आपले राज्य टाईपरायटर मुक्त होणार हा निर्णय घेतला. याची अंमलबजावणी 2015 पर्यंत पूर्ण होणार असे घोषितही केले आणि हो त्याप्रमाणे पावलेही उचलली गेली. टाईपरायटिंग यंत्र आणि त्याचे कीबोर्ड आणि संगणकाचा कीबोर्ड यावरील अक्षरात जरी साम्य असले तरी त्या कीजवर टाईप करताना बोटांचा पडणाऱ्या दाबाचा विचार महत्त्वाचा आहे. टंकलेखन सारख्या मेकॅनिकल कीबोर्डवरती ज्याचा हात बसेल त्याचा संगणकावरती स्पीड आपोआप वाढणारच. या सगळ्यावरून आपल्याला टाईपरायटर किती महत्त्वाचा आहे हे कळते. एक असं यंत्र जे आपल्याला जलद गतीने काम करण्याची सवय लावतं, आपला कॉन्फिडन्स लेवल वाढवतं. ते आता नसणार आहे, याचीच खंत आहे. इथे पूर्ण देश, विश्व प्रगतीकडे वाटचाल करते, मान्य. त्यात रोज नवीन नवीन गोष्टींची निर्मितीही होत राहील, यात शंका नाही. पण जुन्याची सांगड नव्यात घातली पाहिजे, त्यावर योग्य तो उपाय केला पाहिजे. मी असं नाही म्हणत की नव्याकडे वळूच नका. अहो बदल हा तर निसर्ग नियम आहे. काळाप्रमाणे माणसाला बदलायलाच हवं. जुन्यासोबत नव्या गोष्टी अंगीकारायलाच हव्यात. याचा अर्थ असा नाही की जुनं टाकणं, तर नवीन आत्मसात करणं.